तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? थोडीशी अक्कल की आपण कुणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा? तुमच्या कुठल्या अधिकाराने तुला यायला सांगितलं माझ्याकडे? कोण? लावा रे PSI खानला. त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही. तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? वरिष्ठांनी सांगितलं म्हणून दरोडा घाला? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली, मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो. चेन चोरीला गेल्या 4. त्याचा आग मी तुमच्यावर घेतला तर मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात. काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं म्हणजे आमचं प्रायव्हसी माझी काही गोष्ट आहे की नाही? मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा बाजार काय पद्धती? तिने घाणला पुढला ते आता दायर केला तर खान साहेब त्यांच्या कोणाच्याही त्याची चोरी पकडली, आपण चोर थोडी आहे. उद्या सांगते त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या. यांना सोडणार नाही तुमचं जोपर्यंत सिनियर DCP येत नाही SBचा, तोपर्यंत यांना मी सोडणार नाही. भले रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडते. तुमच्या सिनियरला सांगा DCPला असं असं प्रकरण झालंय, कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेसपासिंगचा गुन्हा याच्यावर दाखल करा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरात दुपारी पत्रकार परिषद सुरू असतानाच ठाणे स्पेशल ब्रांचचे पोलीस कर्मचारी आव्हाडावर नजर ठेवत घरात शूटिंग करत असल्याने जितेंद्र आव्हाड संतापलेले आहेत. आव्हाडांच्या घरात पोलिसांनी वॉच ठेवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी आव्हाडावर नजर ठेवत घरात शूटिंग करत असल्याचं समोर आलं. ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातच ठेवून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत DCP येत नाही तोपर्यंत याला सोडणार नाही. मग रात्र झाली तरी चालेल, पण याला इथेच ठेवणार. पोलीस सरकारच्या सांगण्यावरून विरोधी पक्षातील नेत्यावर वॉच ठेवत आहेत का, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडावर वॉच ठेवावा. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे? सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचं आहे, असा सवाल आव्हाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोनवरून विचारलेला आहे. जोपर्यंत तुमचे वरिष्ठ अधिकारी इथे येऊन याबाबत खुलासा करत नाहीत तोपर्यंत मी या पोलीस कर्मचाऱ्याला सोडणार नाही. मग रात्र झाली तरी चालेल, असा संताप्त आव्हाड व्यक्त करत पोलिसांना दम भरवलेला आहे. की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.